आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणी काम चुकारपणा केलेलो माका चालूचो नाही. महेश शेठ माझे जावय बापूस, त्यांच्यानी माझ्यावर जबाबदारी दिलेली असा. त्यांका जर कोणी फसवचो प्रयत्न केलेलो माका कळलो ना, तर तुम्ही हास आणि मी आहे. कळला? काय रे टाक किती काढत? मी काय दात काढलंय? माका उलट बोलतस? थांब ना, तू कायसून कामावरसून काढूक सांगतोय मग कळतला तुका. नको असं काय सांगू नका. बघत काय बसलास? कामाक लागा आणि चटा कामा करायची. जावा. ए अरे ये, तू काय चाललंस? चल, माका सगळ्या लाकडांचे भाव सांगायचे. चल. थांब रे, याचा भाव सांग माका. तो 1.5 लाख रुपये. त्या ते 50,000. तो 2 लाख रुपये. ह्या कोंबड्याची त्याचे 2 लाख रुपये. सागवान ते 10 लाख रुपये. आणि त्या पलीकडचा लाकूड पडला तर तो 20,000 रुपये. आता ना माका चंदनाचा भाव सांग. चंदनाचा लाकूड आपल्याकडे विकूक नाही. नाया म्हणून भाव माहिती नको. उद्या सर चंदनीला तर त्याचा बरोबर भाव लक्षात ठेवशील ना. तुमका ना बरोबर ओळखूनच आहे मी. खायच्या भुशाखाली खायचा लाकूड दडवलेला ना बरोबर कळता माका. माका कशा थांबवलं सर? माका काम करू दे. गजाली करतोय मी, गजाली करतोय. तुझ्या मालकानी माका तुमच्यावर लक्ष ठेवून सांगितलेला. वाकून नमस्कार करायचो माका, आणि मी जेव्हा जेव्हा येईन ना तेव्हा माका असोच नमस्कार करायचो आणि माका बाईसाहेब म्हणायचं. ऐकू येत नाही तुका? नमस्कार कर म्हणते ना, मन बाईसाहेब. तो मान आम्ही फक्त शालिनी बाई साहेबांना दिलेला. तो आता परत कुणाक मिळायचो नाही. आणि हा, त्यांनी तो मागू नव्हतो. तो आम्ही आमच्या मनापासून दिलेला त्यांना. माका उलट उत्तरा देता बायोग. तुझं ना हिशोबच करते मी आता. माका पहिलं ना काम करू द्या. माका तुमका बाईसाहेब म्हणा अजिबात जमाचा नाही. महेशराव बघा, ती कशी माणसं भरून ठेवलास. अहो मी त्यांना सांगितलंय, तुम्ही माका असं लक्ष ठेवून सांगितलंस. माका मुद्दा उलट उत्तरा देता येऊ. अहो अशी माणसं फसवणारी असतील ना तर कसं होतं ना? काय भरोसा ठेवायचो यांच्यावर तुम्ही सांगा आता. हो, काहीतरी काय बोलतात. एवढ्या वर्षापासून हे सर आम्ही काम करतो, पण कधी 1 रुपयाचं घोळ करू नाही. महेश बस. त्यांका बाईसाहेब म्हणायचं. मी सांगते ना म्हणून म्हणायचा. बोल बाईसाहेब आणि माफी माग त्यांची. पण शेठ, सांगते ना, बोल. बाईसाहेब माका माफ करा, चूक झाली माझी. चल जा, कामाक लाग. महेशराव बरा केलास. हो, ह्या माणसां मागरा ना असाच वागू खव. साधू चंदनाचा दर माहिती नाही ते का? माका सांगा, आपल्याकडे चंदनाचा लाकूड नाही म्हणून आपल्या काय भाव माहिती नको लाकडांचे. आता तुमका एखाद्या गिरायकाने विचारला हा, तर तुम्ही ते का सांगताल असच ना. चंदनाचा भाव तुम्ही सांगताल असच ना ते का? धव्या चंदनाच्या 1 किलो 15,000 आणि लाल चंदनाच्या 1 किलो 3 ते 4,000. बापरे, बघलास? तुमका कसा सगळं माहिती आहे. बाकी अगदी तुमच्यासारखा होता. आओ जेवण आणले, जेवण घ्या ना. आओ चाल घ्या, मी डबो नेऊन देते. तुझ्यावर रागावले असत ना. तुगास तू दिलंस ना तर जेवचे पण नाही, उपाशी राहतील.
त्याच्यापेक्षा मी डबो नेऊन देतोय ना, खातील 4 घास. चलात ना. दे. इलया ठेवा वैत आधी ठेवा. चला जेवणाची वेळ झालेली आणि कामा कसली कामा होईत राहतली. आहे माका काय नको, भूक नाही. असा कसा माका काय कळत नाही का? हलक्याचो राग तुम्ही जेवणावर काढतास ना, खरं सांगा. आहे ह्या बघा, ता काय नाही, तुमका जेवकच होय, जेवक होया म्हणजे होया. काय म्हणायचं होत्या पोरा? हा, बाहेरच्या बाहेर डबो देऊन गेला. पद्धत झाली काही? हर कामगारांबरोबर मी ज्याशी झाडीत असत ना का हो उपाश्या ते का 4 घास आपले वाढायचे नाही. हो राखडी ना बक्का बक खाऊन इला असतला. काय म्हणायचं आता पोरी किया? पण तुम्ही तिचं राग जेवणावर नाही काढायचो. हा घ्यावा. तुम्ही पहिले जेवण घ्यावा. मी पिताश्री आल्याशिवाय काही ग्रहण करणार नाहीये. अरे बाळा, पिताश्रींचे काही नक्की सांगता येत नाही. दूरचा प्रवास आहे. आणि तुला कसे ज्ञात की पिताश्री आजच येणार आहेत ते? माझे मन सांगते की पिताश्री आज दिनच येणार आहेत आणि येताना माझ्यासाठी भरपूर काही घेऊन येणार आहेत. मी पिताश्री आल्याशिवाय काही ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. तू काही माझे ऐकणार नाहीस. तुझे पिताश्री आले की त्यांच्याकडे तक्रार करणार आहे मी तुझी. काय रे, काय झालं? गाडी अशी अचानक का थांबवलीस? मालक मालक अरे मालक मालक काय करतोयस नुसता? पुढं बोल काहीतरी. मालक उठा मालक, समोर बघा काय आहे. अरे काय आहे हे बघ, नुसता वेळ काढू नकोस, मला लवकर घरी. अरे अरे हे कुठल्या वाटेने आणलंयस मला? मालक नेहमीचीच वाट आहे. अरे अरे नेहमीचीच वाट आहे. मग हे काय आहे? कोण आहे हा? माहित नाही मालक, मी पण पहिल्यांदाच बघतोय. गाडी घेऊ का पुढे? अरे पुढे घेऊ काय पुढे घेऊ? याच्या तावडीत सापडलो तर इथेच आपली राख होऊन जाईल. जसे आला आहात तसेच्या तसे परत जा. या मार्गावरून मी कुणालाच पुढे जाऊ देणार नाही. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर क्षणार्धात भस्मसात करून टाकेन मी. अहो मी वर्षांनी घरी चाललोय. माझी पत्नी आणि माझा पुत्र माझी वाट बघतायत. मी जर वेळेवर घरी नाही पोहोचलो तर त्यांच्या जीवाला घोर लागेल. हो माझा पुत्र बाबा अजून कसे आले नाहीत म्हणून रात्रभर रडत राहिलो. हे बघा माझ्याकडे पुष्कळ सोनं नाणं आहे. हवं तर ते तुम्ही घ्या, पण माझी गृही जाण्याची वाट सोडा. मला माझ्या गृही जाऊ द्या. कदापि नाही. हे संपत्तीचं आमिष मला दाखवू नको. दुसऱ्या कोणाला तरी दाखव, मला नाही. मी जर ठरवलं तर आता इथे सोन्या चांदीची रास उभी करेन. त्याही गोष्टींचं मला अप्रूप नाही. आता जेवढं मी सांगितलं आहे तेवढंच कर. या मार्गावरून मार्गक्रमणाचा विचार सोड आणि परत जा. हा मार्ग माझ्या मालकीचा आहे. आता यापुढे या मार्गावरून कोणीच मार्गक्रमण करू शकणार नाही. तरी देखील तू पुढे आलास तर मी भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. अहो
माझी माणसं माझ्या घरी खरंच माझी वाट बघत असतील, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. चल, गाडी फिरव, गाडी फिरव. बाळा, खूप रात्र झाली आहे. चल, भोजन करून घे पाहू. आणि ते पिताश्री कुठे आहेत? अजून कसे नाही आलेत ते? मला खूप आठवण येते पिताश्रींची. बाळा, तुला भूक लागली आहे. ऐक माझे, म्हणून मगाशी सांगत होते भोजन ग्रहण कर म्हणून. आता रडत बसू नकोस. चल, भोजन ग्रहण कर पाहू. नाही, जोवर पिताश्री येत नाही मी भोजन करणार नाही म्हणजे नाही. अरे, रात्र किती झाली आहे. तुझे पिताश्री या समयी नाही यायचे. ते उद्या दिवसा उजेडी येतील. मग मी पण त्यांच्या समवेतच भोजन करेन. बाळा, हट्ट करू नकोस. मी काही ग्रहण करणार नाही म्हणजे करणार नाही. माते, पिताश्री तिथे उपाशी असतील का? त्यांना काही ग्रहण करण्यास मिळाले असेल का ग? माते, पिताश्रींना शोधण्यास जाऊया का? ते ज्या वाटेवरने येणार आहेत आपण त्या वाटेवरनं जाऊया का? जाताना थोडेसे अन्नही घेऊन जाऊया, म्हणजे ते जर कुठे उपाशी पोटी बसले असतील तर त्यांना तेथेच ग्रहण करण्यास मिळेल. बाळा, किती रे रूप दाखवशील. क्षणात इतका हट्टी आणि क्षणात इतका समंजस. माते, सांग ना, जाऊया का? रात्र खूप झाली आहे. या समयी जंगलात मोठे भयंकर प्राणी आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असतात. या समयी कोणीही जंगलातून मार्गक्रम. तू काय सकाळी सकाळी काहीतरी चांगला खाव करून घालते. हा, भावे तुला मग काही एक नको. हे पैसो, हे व्यवसाय, ही गाडी काय नको. माझ्या घरात फक्त सुख नांदात दे आणि एक चांगली बुद्धी दे. बाकी काय नको. मका बाकी काय नको. शालग्या, गो शालग्या, निजलं काय? एवढ्या रात्री मग कोण हाक मारता? मग भास झालो काय? भासच असतलो. गो शालग्या. मामा, मामा, एवढ्या रात्री हय काय करतात? घरात सगळं बरं आहे ना? घरात सगळा बरा. अगो, तू काही केळी घेऊन इलेलंय, त्याचा प्रसाद असा येऊ.
पण एवढ्या रात्री? माहित नाही, पण रवान रवान वाटत होता की ही केळी तुका देऊची म्हणा निलय त्याचो प्रसाद हा. ही खाल्लस ना तर 8 दिवस तुका भूक लागायची नाही. तुझ्यासारख्या खऱ्या भक्ताक गरज आहे याची. त्याचो प्रसाद ज्यांनी ग्रहण केला ना त्याची कधीच उपासमार होऊची नाही. पण मामा, एवढ्या रात्री झोपमोड करून कशा गेला? सकाळी दिला असतास ना. अगो झोपमोड कसली, शेतावर राखण्याक जाय होते ना, तर म्हटलं जाता आता देऊन जाऊया तुका म्हणा निलय. घे. बर येत सावकाश जावा. होय. बाव येतो बा. कशी रे एवढ्या भक्तांची काळजी घेतस तू? अरे चपला काय गेले? हयच तर ठेवलेलं आत ठेवलंय काय? कोणी उचलून दुसरीकडे नाही मग ठेवले? पण ना कोण हात लावचो नाही ते. बाब येतो बा. अरे तुझी चपला गायब झाली. खय गेली ह्या खराच माका माहित नाही रे. माफ कर मग. खय असत ते दाखवून दे. पुन्हा अशी चूक होऊची नाही माझ्याकडून. कृपा कर देवा. खय असत ती माका दाखवून दे. भिकू काका, ओ भिकू काका, काय असास? अरे देवा. देवाची चपला. होय. देवा, अरे तुकाच काळजी रे बाबा. तुका खय मिळाली? खय त्या रवान दे. आधी ती जाग्यावर नेऊन ठेवा त्याच्या. होय 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 ठेवतो. हिशोबाची वही होय ठेव. ही रजिस्टरा आणि जुनी बिला हय व्यवस्थित ठेव होई. हा बिल बुका हकर. हा पाण्याचो तांब्यो होय. एकदा वांगडा पेलो होय.
महेशरावांका कसा सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर लागतो. तर ही पिशवी हैसर कोणी ठेवला? चाली घ्या पण ना, नको होतंय काहीतरी. आईशी तू एक पण गुण घेतला नाही. दे बस तुम्ही इले ना घरात वाद नको. बाबा देवाकडे तुझ्या आपण नवीन करून आणूया. देवा नको असं नाही, याची डागडुजी करून सारखं करूया. बघित नयाचो खर्च नको. महेशराव माका वायच घराकडे सोडशाल. वायच काम होता. बसा. महेशराव इतको राग धरू नको. अहो तुमच्या औशी बापाशी एवढी श्रीमंती पहिल्यांदाच बघलात ना. हो एवढा वैभव बघितल्यावर काय करू आणि काय नको असा झाला हो बिचाऱ्यांका. मी बोलतोय ना, मी समजावतोय त्यांका कसा वागायचा आता. तुम्ही काळजी करू नको. आणि तसा पण 4 दिवसाची पाहुणी असं मग हे आपल्या घरात परत जातील ना, मग हे सगळा नीट होतला. हा तुमका सोडूचा ना. होय. चला. चाल घ्या. काय झालं गो असं अचानक महेशा? आमचं महेश असं कधीच नाही होतो. आधी आमच्याकडसून काय चूक झाली तर ती आपल्यावर ओढून घे, आणि आता आमचं महेश नाही. आमची साधी विचारपूस सुद्धा केलं नाही त्यांनी. माया सुद्धा बघलं नाही गो त्यांनी आमच्याकडे. हाऊस उपाशी त्याशी काही खाल्ले आणखी नाही, काही एक बघलं नाही. आमचं महेश नाही. आता माझं महेश असतो ना तिला मग हातात धरून पूर्ण वाढो दाखवला नसता. पण तसं काही करूक नाही त्यांनी. सामावून जेव्हा गाडी दिलेली ना तेव्हा घरात घेऊन इलेलो तो, आणि मग हातात धरून ती गाडी दाखवलंय. पण आता तसं कायच नाही करत. मी घरात कधी यांच्यावर चिडले तर मध्ये यायचो आणि मग समजायचो हाय असं नाही असं करू नको. आणि आता कसं बदललो. यांच्यासाठी सगळं राग आपल्यावर घ्यायचो, पण कधी उलटून बोललो नाही तो माझ्याशी. माझं महेश नाही, माझं महेश नाही, असं नव्हतं. आहे शांत रहा तुम्ही, रडा नको. माका पण माहित बदलले ते, म्हणूनच मी तुमका दोघांका हैसर बोलावून घेतलं. आणि खरं सांगू तर आता महेश रावाचं महेश शेठ झालं. त्यांचा लोकांवांगडा वागणं बदलला. दया मला नाही उरली आहे त्यांका. माका विश्वास त्यांच्या पण मनात खोल काहीतरी खायत असतं आणि त्यांकाही जाणीव करून देऊची, म्हणून मी तुमका हैसर बोलावून घेतलं आहे. आता तोच काहीतरी मार्ग दाखवतो. नरू आज हयच जेव माझ्या वांगडा. आणि घराकडे नाही जेवलंय तर आऊस आरडतली माका. तिका मी सांगते भिया नको. माझ्या वांगडा हय जेव कोण नाही, एकटो जेव कंटाळ येता, म्हणून म्हटलं आज हयच जेव. हो चला चला. अगो बायो काय करतस? चला आधी बोलता येतं. अगो सगळे जेवण उरकतला. काय एक उलटूचा नाही, तुम्ही बाहेर चला. माका महत्वाचा बोलूचा. चला बायो ऐक माझं. चला लवकर येवा. अयो बायो खय खिचून चाललंस? महत्वाचा बोलूचा असा. अगो काय झाला? हे महेश रावंगडे काय घोळबीळ घातलंच नाही ना? काय हो, काय वाटतं तुमका मी काय सारखं घोळच घालत असतोय? अहो सोन्यासारखी चमकदार कल्पना माझ्या डोसक्यात दिलेली आहे. तीच तुमका सांगू केलंय. बर बोल. आपण ना चंदनाचा व्यापार करायचो. विचार करा, वखारीतल्या साध्या साध्या लाकडातून दामू अनंक इतके पैसे गावले. आपण चंदनाची लाकडं ऐकलव ना, कितके पैसे गावतले, कितके पैसे गावतले. माझा ठरलेला की आपण चंदनाचा व्यापार करायचो. करायचो म्हणजे करायचो. हो
तुका कळतंय तू काय बोलतस? कसलो भलतो सलतो विचार करू लागलस? मागच्या वेळेस शाळग्याचं बघून सामान विक्रीचा धंदा सुरू केलंस. मी काय बोललंय? हा? आणि आता हे चंदनाच्या लाकडाचा व्यापार? बायो, माका हे बिलकुल पटलेलं नाही. हा असं काय करायचं नाही. काय हो तुमका काय हो सांगितलं ना की नुसतं तुमचा नकार असता. माका सांगा तुमका मोठा माणूस होऊचाच नाही हा नाहीच होता. मोठं होण्यापेक्षा समाधानी माणूस झालेला माका जास्त आवडता. पुरी लगीन कधी करणार गो, प्रेम हाय तुझ्यावरी. मामा ओ मामा हकडी ये वा. अगो त्यांका किती बोलवतस? तुमका जमूच नाही ना मग गप्प व्हायचं. येवा काय गो? मामा माका ना चंदनाचा व्यापार करूचा. चंदनाचो? बघलस बघलस त्यांचे पण डोळे फिरले. अयो सोड विचार सोड. नाही पण चंदनाचा व्यापार करूचो म्हणजे ते का विचार करू काय गो खूप. म्हणजे चंदन गावताला खय, एकतर चंदन महाग, परत ता घेऊसाठी कितके पैसे लागतले, ता विकायचा खय आणि कसा, या सगळ्याचा विचार करू काय हो. बघलास ओ हे का म्हणतात विचारी माणूस. मामा आपण सगळं बघूया पण तुम्ही मला वचन देवा की या व्यापारात मला तुम्ही साथ देशाल म्हणून. ज्याच्या पंखांनी उडूचा बघतस त्याका घेऊन समुद्राचं तळ गाठतलस. करू तू गप्पस. बायो तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मी तुका नक्की मदत करतलय. हा आजच्याच लाकडा सगळी पोचू बघूया. लागा का मग? बाळा तू येत नाहीस? खय अरे वेतोबाच्या देवळात थंय दररोज रातीक वेतोबाची कथा ऐकूक मिळतली. मी थई गेलंय तर हैसरली कामा तुझं बापूस करतो लो. माका पैसे कमी पडले तर तुझं वेतोबा हाडून देतो लो. या बघ मी घाम गाळून पैसे कमवतोय. माका तुमच्या देवाची काही एक गरज नाही. त्यामुळे असले फुटकळ सल्ले ना गावातल्या रिकाम टेकड्या लोकांकडे जाऊन दे. आणि हा माझ्या डोळ्याची पापणी लावायच्या हैसून नाहीसो हा, नाहीतर परिणाम वाईट होतले. गोळी संपल्या. महादेवा हे महादेवा. काय झालं एवढं का ओरडताय? अगो माझी गोळी संपल्या. प्रेशर जरा कमी झाल्यासारख्या वाटता. महादेवाक जरा गोळी आडूक धाडूचं होतो. द्या इथे मी देते त्यांना. मलाही माझ्या काही गोळ्या सांगायचं होतं त्यांना. तुका काय झाला? बरा वाटणार ना? बाबा जरा अंग धरले हो. जरा जरी काय काम करायला गेले ना की अंधारी येते. अगो मग डॉक्टर कडे जाऊन येऊ गया. नको बाबा, थोडा आराम केला ना की बरं वाटेल. बाबा ते काय ना स्वयंपाकघरातलं ना बरचसं सामान संपलंय हो, तेही आणायचंय. थोडे पैसे द्याल का? देत घे हे घे. आई ग माझं डोकं, मला अक्षरशः सहन नाही होते आता. आणि त्यात हे नारळ पण खवायचे. दी माझ्याकडे, मी बघतोय काय ता. तू जाऊन आराम कर. बाबा ते जरा कणिक पण मळायचं होतं. बघतोय मी काय ता.
मॅडी मॅडी ए कुठे आहेस? झाडाला पाणी घालतोय. ते सगळं सोड आणि इथे ये आधी. काय ग? हे सगळं बाजूला ठेव. हे पैसे घे, बाबांनी दिले. व्हेज खाऊन कंटाळा आलाय रे. जा आणि मस्त काहीतरी चमचमीत घेऊन ये. हा ठीक आहे, तेवढं हे काम करतो आणि मग जातो. हा अरे झाडाला एक दिवस पाणी नाही घातलं तर मरणार आहेत का ते? नाही. जा ना, सांगते ते कर ना. हो जातो येतो. आहे खिरीचं झाला, तुमचा कोशिंबीरचं झालं ना, ते आपण नैवेद्याचं घेऊया. चला. बाबांका पण भूक लागली असतात ना. हो, त्यांची काळजी करू नकोस. त्यांना चाय म्हणा शेव दिले खाऊ. तू तुझ्या नैवेद्याचं बघ पहिलं. अरे महेश, बरं झालं एकदाच तू नैवेद्य झालो. तू वाड्याचं मालक असत, तुझ्या हातान देवाक नैवेद्य पोचू दे. घ्या घे, काय बनव पटापट. काय काय झालं असा एकदम उरडूक? कधी बघलंच नाही? हो, घरात वेतोबासाठी नैवेद्य केलं आणि सगळ्यात तास केला आणि तुम्ही या मटण आणला. ओ मग विचारायचं तरी आधी. माका विचारलेलंस हे नैवेद्याचं जेवण करताना? या सगळ्याची काय गरज होती? हे बघ शालग्या, तू वाढवा ना, मी माझ्या हिमतीवर मिळवलेलो असेल. त्यामुळे माका जा काय खावासा वाटतं ना, मी खाणार. मी काय खायचा या तू नको सांगू. हो, पण गावात वेतोबाच्या कथेचा पारायण चालला तोवर तरी. तो माझ्या खाण्याशी काय संबंध? तुका सांगितलेला होता ना काही जायचं नाही. थांबलंस तू, गेलंस ना, आणि ते वेतोबासाठी सगळं करतस ना, मग हे माझ्यासाठी पण कर. या मटण माका बनवून दे. ह्या बघा, ह्या असलं काय मी घरात करूच नाही. तुमका जा काय बोलायचा ना तर बोला, पण मी ह्या असलं काय पाप करूक देऊच नाही. बनवून देऊचंही नाही, शेफारला असतोस तू. तुझी लायकी तुका दाखवून देऊकच होई. पट्ट्यान फोडू खाया तुका. महेश, अरे कसली भाषा आहे ही? अरे बाहेर असं ती तुझी. होय ना, मग हे तसा वागूक सांगते का पहिले? नुसतं बायल बायल करून काय होत नाही. भावा काय लागतं ना याचा विचार करू होय. भावाची काळजी घेऊ नको. हो, नाही घेत मी काळजी. ओ कायम ना तुमचाच विचार डोक्यात असता तरी. रडा नको, रडा नको तू. रडा नको, रडा नको, शांत रह. रडवलंस ना बायले, झालं तुझं समाधान? आता तुझ्या जीवात शांती मिळाली असत ना? बरी जमतात तुका नाटका माझ्या औशी बापसा समोर. शालक्या, या बघ, मी तुका शेवटचा विचारतय, तू माका ह्या बनवून देणारच की नाही? थोडं तरी समजून घे भाऊ. महेश, अरे महेश, महेश, थांबा.
घात झाला, आज घात झाला. चांगला हातातोंडाशी आलेला व्यापार गेला. मला लुटलं. होतं नव्हतं ते सगळं गेलं. आता आता आपल्याला उपासमार सहन करावी लागणार. आता मी माझ्या पुत्राला कसं तोंड दाखवू? आज एक पिता म्हणून, एक पती म्हणून मी कमी पडलो. हो, तुम्ही त्याचा आता विचार करू नका. तुम्ही सुखरूप घरी आलात हेच आमच्यासाठी खूप आहे. देवा, देवा, तुझे खूप खूप उपकार झाले. माझ्या सौभाग्याला तू सुखरूप घरी आणले. देवी, पाहिलं, तुमच्या शापामुळे मृत्यू लोकातील या साऱ्या जनांना किती त्रास भोगावा लागतोय ते. योग्य वेळी क्रोधाला आवर घातला असता तर ही नामुष्की त्यांच्यावर ओढावली नसती. हे होरपळणारे जीव समाधानाने जगले असते. तुम्ही आदिशक्ती आहात. तुमच्याच लेकरांचा विचार तुमच्या ठाई न यावा यास काय म्हणावे? स्वामी, क्षमा करावी. मोठा प्रपात घडला आहे आमच्या हातून. त्या बिचाऱ्या जनांच्या आर्तस्वरांनी मृत्यूसम यातना होत आहेत. आम्हास ठाऊक आहे, या सगळ्याचे निवारण आम्हालाच करावे लागणार आहे. आणि त्यासाठी आम्ही स्वतः मृत्यू लोकात जाऊन त्यांना संकटात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. काय कसं वाटलं जेवण? मन पण तृप्त झाला आणि पोट पण. या असं झणझणीत मटण खाऊची लय इच्छा झाली होती. चालग्या कसं बिलकुल जमत नाही. अहो, माझं भाग्य की तुमच्यासारख्या शेठ माणसाक आमच्या गरीबा घरचा जेवण आवडला. उद्या काय व्हाय ना आका सांगा, मी हाडतोय करू. महेशराव, हो काय या खय होतास? काळजी वाटली ना मना निलय. आणि ह्या काय शालग्यान तुमका जेवण दिला ना? केलं नव्हता तुमच्या लेकीन, सगळं केलं नव्हता. पण सगळं त्या वेतोबाच्या आवडीचा. माझ्या आवडीचा घरात खय काय बनता म्हणून दखला शेट कडसून मागवूचा लागला. तुमच्या आवडीचा बनना नाही म्हणजे तुमका काय माहित नाही? काय?
हो काय म्हणतास काय? माझा ना नशीबच फुटका असा बिलीचा. गोवा गुप्पाशी ठेवणारा चेडू माझ्या पोटी निपजला सांगूची पण लाज वाटता हो माका. मागच्या जन्मी खयची पापा केलं होतं म्हणून या चेडू निपजला हा कळणार नाही. ओ तुमच्यासारख्या देव माणसाक हे सगळं सहन करूच लागतं ना, म्हणून वाईट वाटत हो बघा. मग जर आधी माहिती असतं ना तर विहिरी ढकलून टाकले असते ते का. जरा म्हणून लोकांचा विचार करणार नाही हो. महेशराव ह्या सगळा ना त्या कथेपायी होता. त्याचा आधी त्या कथेत जाणं बंद करा, नाहीतर ना हळूहळू घराचं देऊळ करतला आणि तुमच्या स्वतःच्या घरात ना तुमका चोरासारखा राहूचं लागतं ना. मनान सांगतोय त्याचा देवळात जाणं बंद करा आधी. पण महेशराव तुम्ही जा वागलात ना तर मला बिलकुल आवडलेलं नाही. मी होते ना घरात, हा माका सांगायचा ना. आया होती ना तुमची, माझ्या हातनं काहीतरी चांगलं रांधून घातलं असतंय ना. हेंका बापड्यांका किती त्रास दिला. अहो मैशेट, अहो तुमका सासू लय म्हणजे लय चांगली मिळाली. अहो अशी सासू मिळाक नशीब लागता. अशी लाखात एक सासू सगळ्यांका मिळणार नाही. अहो मी तर म्हणतोय जोपर्यंत बायो तुमच्या बरोबर हा तुमचा ह्यो व्यवसाय ना अगदी भरभराट होत रे. मी सांगते तुमका. हा अहो त्याच्या व्यावहारिकपणाचो तुमका फायदोच होतो. मी सांगते तुमका. हा होय तर देवादिदेव महादेवानी माता पार्वतीच्या चुकीमुळे काय काय घडला ह्या तिका दाखवून दिला. तर तिच्याच भक्तांची ही अशी दैन्यावस्था कशी झाली ह्या तिका सांगितला. माता पार्वतीच्या डोक्यात वेताळाबद्दल राग असतलोच हो, पण शेवटी माताच ना ती. हो आपल्याच लेकरांचा दुःख कसा तिका बघवतला. कासावीस झाला तिचा, श्वास गुदमरलो. हो जणू काही ती आपल्याच भक्तांचे वेदना अनुभवत होती. शेवटी तिनं निश्चय केला की आपण केलेली चूक सुधारायची आणि ह्या पृथ्वी तलावर माता पार्वतीचा आगमन झाला. आपुली चूक सुधारण्यासाठी ह्या भूमंडळी अवतरली साक्षात आदिमाया पार्वती तारण्या भक्तासी. आपल्या ह्या पावन भूमीत माता पार्वतीचे पाय लागले खरे, पण थै कैलासात माता पार्वती नसल्यामुळे काय गोंधळ उडालो कसो तो आता पुढे ऐकूया. माते, माता पार्वती, माते, माता पार्वती, माते, माते, माते. माता पार्वती कोठेच दृष्टीस पडत नाहीयेत. महालात तर त्या नक्कीच नाहीयेत. माता कुठे आहेत? मी पूर्ण कैलास पालथा घातलाय, पण माता पार्वती कोठेच दिसत नाहीयेत. कुठे गेल्या आहेत का? गेले आहेत. कोठे?